देगलूर या संघासमोर 127 धावाचं आव्हान जे होतं ते चेस केलं होतं. ते दोन फलंदाज ज्याने या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं होतं. फलंदाजी चांगली केली होती, परंतु या सामन्यामध्ये बलाढ्य संघ त्याच्या पुढे बीसीसी भोकर आहे ज्याने देगलूर संघाला हरवलं होतं. बीसीसी भोकर आणि झेन 11 जिंतूर या दोन संघादरम्यान हा सामना होतोय. स्ट्रायकर एंडला इम्रान, जिंतूरच्या फलंदाज इम्रान आणि नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख. बॅनर बॅनर ते बॅनर बघायचंय. साई भाऊ आपले सुमेश भाऊ बॅनर. तर ते मैदानाच्या आतमध्ये येते बॅनर. 1 मिनिट थांबा जरासं बॉलर, थोडंसं थांबा. ते मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बॅनर आलंय ते, त्यामुळे थांबायचं आहे थोडं. विपिन पवनकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणि स्ट्रायकर एंडला इम्रान, नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख. पहिला चेंडू 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू सुंदर चेंडू आहे, अगदी पुढे टाकलेला चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू विपिन पवनकर या गोलंदाजाकडून पाहायला मिळालाय. आणि पहिल्या चेंडूवर घेतली गेली ती 1 धाव इम्रानने. या संघाचं खातं उघडले. धावसंख्या सुरू झाली, धाव पलकावर लागली गेली ती 1 धाव. पहिला चेंडू झालाय. विपिन पवनकर बीसीसी भोकर संघाचा खेळाडू, स्ट्रायकर एंडला शाहिद. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. पडल्याच्या नंतर तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गुड लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न आपण शाहिद देशमुख या फलंदाजाकडून पाहायला मिळालाय, परंतु बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाहीये आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतो. विकेटच्या पाठीमागून अनिल बेर्देवाड प्रोत्साहन वाढवतोय गोलंदाजाचं. पुढचा चेंडू यावेळेस समोर आणि काय फटका मारलाय. चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार चौकार. डीजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. टाकण्याचा चेंडू होता, परंतु समोरच्या दिशेमध्ये फटका खेळून चौकार प्राप्त केलाय शाहिद देशमुखने. पुन्हा एकदा विपिन पवनकर धावतील. यावेळेस पुन्हा एकदा, यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार चौकार. डीजे दोन चेंडूवर मागच्या दोन्ही चौकार शाहिद देशमुख या फलंदाजाकडून पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 1 धाव इम्रानकडून, पुढचा चेंडू निर्धाव होता आणि त्यानंतर मात्र समाचार घेतलाय. गोलंदाजाचा 2 चेंडूवर 2 चौकार प्राप्त केले शाहिदने. यावेळेस पॉवरफुल फटका तर खेळ आकाश आहे खाली आणि झेल. काय झेल घेतलाय शाहिद देशमुख. बाद. डीजे बजाव.
आता इनायत देशमुख नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विपिन पवनकर काय गोलंदाजी आहे. 2 चौकार काढल्याच्या नंतर मात्र एक योग्य चेंडू टाकून म्हणजे योग्य दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्या प्रकारचा चेंडू टाकला गेलाय. फटका फसला आणि जाऊन पोहोचलाय चेंडू ते आकाश शंकरवाड या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकात एक विकेट प्राप्त केलाय. आपण जर पाहिले तर अभेद्य भागीदारी 127 धावाची आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या सामन्यामध्ये या इम्रान आणि शाहिद कडून, परंतु बाद झालाय तो शाहिद. पहिल्या षटकात मोठा विकेट मिळालाय. पुन्हा एकदा धावतील इनायत साठी विपिन पवनकर. काय चेंडू टाकलाय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बांधून ठेवलंय. समोरच्या दिशेमध्ये ब्लॉक होल लेनचा चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 9 धावा 1 गडी बाद. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. म्हणजे अनुभवी खेळाडू आणि अनुभवी गोलंदाजामध्ये ही रंगत आहे. काय चेंडू आहे. फुल टॉस चेंडू होता, परंतु गती आहे या गोलंदाजाकडे आणि गतीने बीट केलंय. जर अनिल बेर्देवाड बद्दल बोलायचं झालं तर मागच्या काही काळापासून इंजर्ड आहे. त्याच्या गतीमध्ये आपल्याला थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते. म्हणजे जो त्याचा ऍक्च्युअल रनअप आहे त्या रनअपने ते गोलंदाजी करत नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू निर्धाव इम्रानसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. या वेळेत मात्र चेंडूला केवळ दिशा दिली आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय सीमा पार चौकार. डीजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. फुलटॉस आणि दुसराही चेंडू फुलटॉस. चौकार प्राप्त केला इम्रानने. पुन्हा गोलंदाजी मार्कवर धावतोय अनिल बेर्देवाड. काय चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलाय. अगदी ब्लॉक होल लेनचा चेंडू. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर आणि चेंडू मिडल ऑफ द बॅट झालाय. जागेवरच थांबलाय बॅटशी लागून. शुभम जागीरदार यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. खूप खूप धन्यवाद. सामनाकडे अनिल. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विशाल सुंदर जेल. इम्रान बाद. डीजे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. ओपनिंगची जोडी मात्र तंबूत परतली. सोहेल जिंतूरकर सापडलाय. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बीसीसी भोकर संघ एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर अतिशय एकदम परफेक्ट निष्ठ संघ म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्यांची टीम जर्सी, त्यांची एकाग्रता, त्यांची एकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघातले अनुभवी खेळाडूचा विचार केला गेला तर विपिन पवनकर, संदीप पाटील, अनिल बेर्देवाड, विशाल राठोड यासारखे गोलंदाजी मार्कवर अनिल. सोहेलसाठी सोहेलने दिमागदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गुड्डू आयन शेखचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव. म्हणजे चौकार खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर मात्र चांगली वापसी पाहायला मिळाली बीसीसी भोकर संघाच्या गोलंदाजाकडून.
पुन्हा अनिल धावतोय. त्यावेळेस समोरच्या दिशेमध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय विशाल. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 2 गडी बाद 14 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. शक्तिशाली संघांमध्ये शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. आणि त्याच्या जाग्या साई पाटील. हे अपडेट आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या लागली गेली ती 14 धावा 2 गडी बाद. त्या गोलंदाजीमध्ये विपिन पवनकर वैयक्तिक स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलेत आणि संघासाठी 3रं षटक. पहिला चेंडू काय सुंदर टाकला आणि रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. सक्सेसफुल झालाय कारण डायरेक्ट हिट झालेला नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र हे जे चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या धावपलकावर 15. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर चांगलं काम बीसीसी भोकर संघाकडून एका पाठोपाठ एक. विपिन पवनकर आणि अनिल बेरदेवाड यांच्याकडून पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला जर पाहिलं गेलं तर इनायत देशमुख. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सोहेल जिंतूरकर. ही फलंदाजीची जोडी. साखुरत्या लेनचा चेंडू फटका पॉवरफुल फटका तर खेळलाय विशाल त्याच्या खाली आणि सुंदर झेल. काय झेल घेतलाय विशालने आणि इनायत देशमुख बाद. डीजे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. दिमागदार खेळ इथे पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज खिजर एक ऑलराऊंडर खेळाडू या संघातला फलंदाजीसाठी जातोय. थोडासा कान मंत्र सोहेल कडून दिला जातोय कारण 3 गडी बाद झालेले आहेत अगदी कमी धावसंख्येवर. सोहेल जिंतूरकर नॉन स्ट्रायकर एंडला असतील. ते कान मंत्र देत आहेत कारण जिंतूरचा संघ खूप लांबचा प्रवास करून आलाय आणि अडचणीत सापडलाय तो संघ कारण त्या प्रकारची गोलंदाजी होतीये. आता खिजर असतील स्ट्रायकर एंडला. चेंडू टाकलाय विजय राठोड जांभळीकर. चांगलं क्षेत्ररक्षण
आणि पुन्हा एक फुलटॉस निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी, म्हणजे सरप्राईज देत आहेत गोलंदाज जिंतूर संघाला. परंतु सामना रंगतदार होईल यामध्ये काही द्विमत नाहीये. रंगतदार सामना होईल कारण दोन्ही तगडे मोठे संघ आहेत. शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल हा सामना. या अगोदरचा जर आपण सामना पाहिला 2 चेंडूमध्ये 6 धावा काढायच्या होत्या आणि उमरी संघाच्या चक्रधरने षटकार मारून उमरी संघाला विजय प्राप्त करून दिला कळमनुरीच्या संघासमोर. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटचा कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये खिजर सुद्धा बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. क्लब आयोजित आमदार चषक 2025 ज्याचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,21,111 श्री किशोर स्वामी सर माजी महापौर नांदेड यांच्यातर्फे, द्वितीय पारितोषिक तब्बल 71,111 नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून, तृतीय पारितोषिक 51,111 नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून, चतुर्थ पारितोषिक 33,111 अभिदादा गुरकेल भाजपा युवा नेता यांच्याकडून. वैयक्तिक पारितोषिका सुद्धा बडीमार आहे. जाऊया सामन्याकडे. बाबा पठाणसाठी टाकलेला चेंडू आहे, फुल्लर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी आहे बीसीसी भोकर संघाची. आणि या चषकामध्ये जे ट्रॉफ्या दिल्या गेल्या त्या ट्रॉफ्याचं सौजन्य जे आपल्याला पाहायला मिळालं ते आमचे तुकाराम दादा साखरे माजी नगरसेवक यांच्याकडून या ट्रॉफ्याचं सौजन्य आहे. मॅन ऑफ द सिरीज तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस सोहेलसाठी फटका खेळलाय. थर्ड मॅचच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू. 2 धावा. ओव्हरची समाप्ती निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. डीजे शक्तिशाली पारितोषिक राहणार आहे. कैलासवासी विश्वनाथ पाटील बेराडे यांच्या स्मरणार्थ पारितोषिक ठेवले गेले. मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी 5,001 कैलासवासी मारुतराव मामा कानोडे यांच्या स्मरणार्थ पारितोषिक असणार आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हॉटेल श्री आंबे यांच्यातर्फे 5,001. यावेळेस पटका आणि काय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करून मोठा फलंदाज सोहेल जिंतूरकरला बाद केले. डीजे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आणि नॉन स्ट्रायकर यांना जो फलंदाज होता त्याला धाव बाद केले. सोहेल जिंतूरकर एक मोठा खेळाडू आणि बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सोहेल आलाय. बेस्ट फिल्डर 5,001 हॉटेल श्री आंबे यांच्यातर्फे, बेस्ट बॅट्समॅन अजय बारशे दादा यांच्याकडून 5,001, बेस्ट कीपर नवीन वटणकर दादा यांच्याकडून 5,001 आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अंबादास आंबेगावकर यांच्यातर्फे 5,001, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट अविनाश काळे सर यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्याकडे भोकरच्या संघाने मात्र या सामन्यावर अद्याप तरी वर्चस्व गाजवले, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. बाबा पठाण
हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि थोडीशी मिसफील्ड झालीये तिथे, परंतु धाव पूर्ण केली आणि एक धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढली 19 धावा. 5 गडी बाद झालेले 19 धावावर. मला अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेला संघ आहे. या अवस्थेतून बाहेर काढतील का? जिंतूर संघाचे जे दोन फलंदाज आपण पाहतोय, सोहेल आणि बाबा पठाण, या संघाला बाहेर काढतील का? मात्र विकेटचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिले गेलोय तर 38 सर्कल मध्ये खेळाडू तैनात केलेत. यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग टाकलेला चेंडू. पंचाचा इशारा वाईटचा असणार आहे. म्हणजे विकेटचा प्रयत्न केला जातोय. बीसीसी भोकर संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून विकेटचा प्रयत्न मात्र वारंवार केला जातोय. जे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. या दरम्यान फटका खेळलाय समोरच्या दिशेमध्ये, विशाल आलाय तिथे. काय क्षेत्ररक्षण आहे या संघाचं. क्षेत्ररक्षण अगदी मजबूत आहे. आणि एक धावसंख्येचा विचार केला तर संत गतीने धावसंख्या वाढतीये. 21 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकाच्या नंतर 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे, डिंग्स ब्रेक. यावेळेस लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. विशाल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. समोरच्या दिशेमध्ये टाकलाय चेंडू, तिथे शेख आकिब आणि मिसफील्ड, परंतु विशाल बॅकअपला आलाय आणि रिस्की धाव होतीये. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. नाही, या 2 धाव्यांची धावसंख्या वाढतीये. 24 धावा. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. काय प्रयत्न आहे, काय क्षेत्ररक्षण. बॅकअप फिल्डर आपण पाहिले विशाल राठोड यांच्याकडून पाहायला मिळालाय. शेख आकिब यांच्याकडून थोडासा मिसफील्ड झालं होतं, परंतु बॅकअपला आलाय. यावेळेस मात्र दिशाहीन प्लस नो बॉल, म्हणजे अगदी फ्रंट फूट नो आपल्याला चेंडू इथे पाहायला मिळालाय. अगदी बाहेरच्या दिशेमध्ये पडलेला पाऊल, एक पाऊल पुढे. जी 24 तासच्या प्रमाणे अनिल बेर्देवाड आणि समोरचा चेंडू फ्रीट असेल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे सोहेल साठी फ्रीट. या संधीचं सोनं करेल का सोहेल? पुन्हा एकदा ऑफ स्टंपला अगोदरच शपल होऊन प्रयत्न फटका मारण्याचा तिथे पाहायला मिळालाय, परंतु चेंडू डाऊन द लेग वाईट चेंडू पाहायला मिळाला. फ्रीट कंटिन्यू असेल. शेवटचा चेंडू 4थ्या षटकाचा. सोहेल सामना करतोय, फ्रीट चेंडू असणार आहे. मोमेंटम मिळेल का? शेवटच्या चेंडूवर फटका मारलाय. आकाश तिथे आहे, चांगला झेल घेतलाय, परंतु फ्रीट असणार आहे आणि 1 धाव. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेल्यात 5 गडी बाद 27 धावा. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
मस्त नाही तिथंच वरीच आहे. विशालचा पहिला चेंडू ब्लॉक खोल्लेंचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली. सुरेश यायचं आहे आपण. पुढचा चेंडू यावेळेस दूर टाकलाय फलंदाजापासून आणि पंचाचा इशारा नो. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. नो बॉल. आता मात्र बाबा पठाणसाठी संधी असणार आहे. कॅलिस पुढचा चेंडू विशालचा. फ्रीच्या चेंडूवर फटकार मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे तिथे परंतु 2 धावा होणार नाहीत. एकच धाव. विशाल यावेळेस समोर स्टेप आउट करून आणि काय क्षेत्ररक्षण आहे. विशाल राठोडचं फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. मी अगोदरच सांगितलं या संघाची जमेची बाजू काय असेल तर त्यांचं क्षेत्ररक्षण आहे आणि जो संघ क्षेत्ररक्षण करतो त्यांचं बॉडी लँग्वेज खूप चांगलं असते. यावेळेस फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे आणि विशाल त्याच्या खाली झेल घेतलाय. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि काय काय झेल घेतलाय. काय चालू आहे. थर्ड अंपायर चेक करतील म्हणजे काय चेक कर. नो बॉल आहे का ते चेक करते. झेल तर घेतलाय. गडी तर बाद झालेला आहे परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड इथं पाहिलंय आपण विशाल कडून. विशालला माहिती होतं का चेंडू फुलटॉस आहे. जेव्हा बॅटला बॉल टच झाला तेव्हा वेस्ट हाईटच्या वर चेंडू आहे का हे बघायचंय. जेव्हा बॅटला बॉल टच झालाय तेव्हा वेस्ट हाईटच्या वर होता का आणि OUT आउट. आउट असणार आहे. झेल बाद झालाय फलंदाज. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 6व्या षटकात ते 30 धावावर 6 गडी बाद झालेले आहेत. तर पंच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येतोय या गोष्टीकडे लक्ष असू द्या. एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सर्व संघाने. खेळाडू चला जिंतूर संघ आपण खेळाडू यायचा नाही. देशमुख एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. जेव्हा 4 षटक तुम्हाला दिलेले आहेत तेव्हा तुमचे प्लॅनिंग तुमची रणनीती तुमची आखणीती काय ते मैदानाच्या आतमध्ये करायची. नवीन बॅट्समॅन ओ भाई श्रावण आलाय. श्रावणने फटका खेळा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव. एकच धाव. या एका धावनेशी धावसंख्या वाढतीये. 31 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू विशालचा. बाबा पठाणसाठी यावेळेस फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. चला षटकाची समाप्ती निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा 6 गडी बाद. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
पहिला चेंडू टाकतोय तो श्रवणला. काय चेंडू आहे असलम पटेल. जर पाहिलं गेलं तर तेच तर्रार चेंडू आपल्याला असलम पटेल कडून पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव 6वं षटक आहे. 8 षटकाचा सामना असणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 33 धावा. थोडस दयनीय अवस्थेत सापडलाय संघ जिंतूरचा संघ. फुलटा चेंडू समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे विशाल. विशाल चांगला क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. मी अगोदरही सांगितलं परत परत सांगतोय भोकर संघ क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठा आहे. विशाल राठोड, साई पाटील, आकाश शुंकरवाड यासारखे तगडे क्षेत्ररक्षक या संघाची बाउंड्री लाईन सांभाळतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक एकही पोहोचलेला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि तत्पूर्वी घेतली एक धाव. या एका धावेनेशी धावसंख्या वाढते. 35 धावा धाव पलकार लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 1-2 षटकामध्ये जे काही चौकार गेले होते, पहिल्या षटकामध्ये षटकारही गेला होता, परंतु त्यानंतर मात्र एकही चौकार आणि एकही षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही. यावेळेस श्रवणचा फटका जोराचा आहे. विपिन पवनकर चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव. 36 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या. 36. यावेळेस फटका फसलाय. अनिल त्याच्या खाली आणि झेल झालाय. झेल झालाय. सुंदर झेल. लंगडत लंगडत आलाय भाऊ आणि झेल घेतलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स साठी आलाय. संघ मात्र अडचणीत सापलेला आहे. संघाला लागलाय हे 7वा झटका. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धाव पलकर. 36 धावा. असलम पटेल चांगली गोलंदाजी करतोय. आता मुजाहिद कसा सामना करेल असलम पटेलचा. चांगला चेंडू. सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा 7 गडी बाद. डीजे फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. संदीप पाटील त्याच्या खाली आणि झेल. आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. झेलासाठी 201 रुपयाचं पारितोषिक संदीप पाटील यांच्यासाठी.
8 गडी बाद झालेले आहेत. आसिम असेल गोलंदाजी मार्कवर विशाल. काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विशाल राठोडकडून. मी अगोदरही सांगितलंय भरपूर संघटित एकता असलेला हा संघ बीसीसी भोकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आखिब तिथे आलेले आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षणाच्या बळावर जिंतूर या संघाला अगदी कमी धावेमध्ये रोखले गेले. मी जिंतूर संघाबद्दल सांगू इच्छितो की या स्पर्धेतला सर्वात हायेस्ट स्कोर त्यांनी केलाय आणि सर्वात लोएस्ट स्कोर तेच करतील का प्रश्नचिन्ह. चांगली गोलंदाजी बीसीसी भोकर संघाकडून पाहायला मिळते. चला बॉल पाठवायचे. सर्व संघासाठी हेच बॉल आहेत. त्या बॉलची थैली आहेत. चला धावसंख्या किती झाली 37 धावा धावपलकार झाले आहेत. 8 गडी बाद झाले आहेत. 7वं षटक चालू आहे. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव होईल का नाही. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी झगडतोय तो भोकरचा संघ. आपण पाहिलंय बघतोय की एक धाव झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु 10च्या 10 खेळाडूचा आवाज. यावेळेस काय चेंडू टाकला परंतु अगदी दूर टाकलेला चेंडू. म्हणजे लेंथ जर पाहिली गेली तर अतिशय अचूक लेंथ गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. थोडंसं बाहेरच्या दिशेमध्ये टाकलाय चेंडू. यावेळेस बॅटचा यज आणि विकेट किपरच्या हातामध्ये. गडी बाद. 9वा झटका. वाजवा. स्पोर्ट्स किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. गोलंदाजी मार्कवर विशाल राठोडला आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मानपूर्वक खेळून काढलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 9 गडी बाद 39 धावा. शेवटचं षटक असणार आहे. लवकर. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग. शेवटचं षटक. पहिला चेंडू असलम पटेलचा मुजाहिदसाठी.
पहिला चेंडू दूर टाकलाय आणि वाईट, पंचाचा इशारा वाईट. 40 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे. आपण जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात आणि दुसऱ्या षटकात जे एक चौकार षटकार गेले होते त्यानंतर एकही चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या लेंथवर अचूक टप्प्यावर टाकला गेलाय चेंडू आणि एकही धाव नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तिथे असलम पटेल या गोलंदाजाकडून पाहायला मिळालाय. यावेळेस फटका खेळला, चेंडू हवेमध्ये आणि बाद, ऑल आउट. जिंतूर, जैन 11 जिंतूर हा संघ ऑल आउट झालाय. धावसंख्या झाली ती 40 धावा. 41 धावाचा पाठलाग करावा लागेल बीसीसी भोकर संघाला. डीजे बजा. जला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर भोकर संघाने तो रेकॉर्ड मोडलाय. जैन 11 जिंतूर संघाला 40 धावांवर बाद केला आणि पारितोषिक दिले जाते. आपण पाहू शकता संदीप पाटील यांना प्रशांत आडेकडून जे झेलासाठी पारितोषिक आणि ते झेलसाठी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. आणि बघा पारितोषिक एक्सचेंज झाले. कॉमेंट्रीसाठी पारितोषिक दिले संदीप पाटील यांनी कॉमेंटेटरला. डीजे वाले बजाव.
और शुरुआत करेंगे। मैच का टारगेट कम है, खिलाड़ी अच्छे हैं दोनों के पास। देखना चाहेंगे, दिलचस्प मुकाबला होने वाला है ये। रवि पाटिल बेराडे, बढ़िया आयोजन है। काफ़ी दिनों बाद अर्दापुर में ये आयोजन हुआ है। ज़रूरत रहती है ऐसे आयोजन की। क्रिकेट का काफ़ी जुनून युवाओं में, दर्शक भी काफ़ी जुटे। आज पांचवा दिन इस टूर्नामेंट का। सचिन पाटिल वडगांवकर हमारे मित्र, जो कि मराठी समालोचक है, काफ़ी बढ़िया समालोचन करते हैं मराठी में। बुला रहे कुछ तो देखो भाई। क्या थोड़ी सी दिक्कत आई है, थोड़े से चोटिल हुए खिलाड़ी, तो बातचीत चल रही है अंपायर के बीच में। जल्द से जल्द निर्णय निकलेगा इस मैच का। जो भी निर्णय आएगा वो सूझबूझ का निर्णय रहेगा। देखना क्या निर्णय देते हैं दोनों अंपायर।
लक्ष्य है, थोड़ा सा देखना चाहेंगे जल्द से जल्द मैच स्टार्ट कीजिएगा प्लीज। निर्णय आएगा, कमेटी के मेंबर बातचीत कर रहे हैं तो कुछ ना कुछ निर्णय निकल कर आएगा। और पंच जो होते हैं परमेश्वर के बराबर होते हैं, उनका निर्णय जो आता है सभी को मानना पड़ता है यहाँ पर। Open free DMAT account.
आसान सा लक्ष्य है 41 रनों का। काफी समय लिया है इस खिलाड़ियों ने निर्णय लेने में। फोर्टी 1 रनों का लक्ष्य है भोकर के लिए। जिंतूर वर्सेस भोकर का अच्छा टफ मुकाबला होने वाला है। लक्ष्य जरूर कम है लेकिन गेंदबाजी अच्छी है इनके पास। शशांक भाऊ बढ़िया डिफेंस है। पहला गेंद शशांक भाऊ कॉमेंट्री बॉक्स कडे या। शशांक भाऊ या सचिन भाऊ। और ये बढ़िया गेंद यहाँ पर क्लीन बॉल करते हुए यहाँ पर ऑफ स्टंप उगाड़ा और ये क्लीन बॉल पहला झटका यहाँ पर भोकर को। बढ़िया टफ मुकाबला होने वाला है भाई। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे। अच्छा विकेट पहला झटका यहाँ पर संदीप के रूप में बैठता हुआ भोकर को। तो अच्छा टफ मुकाबला होने वाला है। दर्शक काफी खुश इस मुकाबले से। लंबा सा रनअप है इस गेंदबाज का। लगभग 10-12 कदमों का रनअप। नए गेंद बल्लेबाज देखना चाहेंगे, नई सोच के साथ आए हैं। शायद अकीब सेठ आए हैं। देखना चाहेंगे, बड़े बल्लेबाज है, बड़ा नाम है इनका क्रिकेट में। 10 मिनट में 10 लक्ष्य कम है जरूर लेकिन पहला ही विकेट लेने में सफलता पाई है जिंतूर ने यहाँ पर। और एक बार शाहिद देशमुख, अच्छी गेंदबाजी शाहिद देशमुख द्वारा। लंबा सा रनअप, सामना करेंगे सेट। और सीधा जाने करार दिया इस गेंद को लाइन के बाहर ही गेंद। और इस वाइड के साथ एक्स्ट्रा रन के साथ शुरुआत भोकर की। और एक बार और ये पॉइंट कैसे खेल दिया इस गेंद को। देखना चाहेंगे रन कितने आते। एक रन पूरा, दूसरा लेना चाहते थे, मना कर दिया। अच्छी फील्डिंग वहां पर। इसी के साथ स्ट्राइक चेंज किया यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने। अगली गेंद और एक बार बढ़िया गेंद यहाँ पर चकमा दिया। और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, लगातार बीट करने में सफल गेंदबाज। बढ़िया टफ ये मुकाबला होने वाला है। खचाखच भरा ये स्टेडियम हरदापुर का, नांदेड़ हिंगोली हाईवे पर ये बड़ा स्टेडियम। अगली गेंद और एक बार बढ़िया अपील जोरदार यहाँ पर, लेकिन कोई निर्णय नहीं। बड़ी बड़ी आंखें हैं दोनों अंपायर की, काफी बारीकी से देखते हैं। एक्सपीरियंस बहुत है इनके पास। नहीं और एक बार अगली गेंद
और एक बार यहाँ पर ग्राउंड शॉट खेला, बढ़िया फील्डिंग, यहाँ पर रोक दिया बल्लेबाज को। चीते जैसी दहाड़ लगाई गेंद के ऊपर और ये ओवर की समाप्ति। 2 रन के साथ शुरुआत हुआ है भोकर का। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद आलाय आणि स्ट्रायकर यांना जर पाहिले गेलं तर आकिब शेख आणि विशाल राठोडची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. धावसंख्येचा जर विचार केला तर एकूण 41 धावाचा पाठलाग करतोय बीसीसी भोकर संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर झाले ते 2 धावा 1 गडी बाद. म्हणजे चांगली सुरुवात, चांगला डिपेंड करतायत. पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. आता शेख आकिब असतील आणि गोलंदाजी मार्क एंडला मुजाहिद. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे धावा जरी धावपलकावर कमी जरी असल्या तरी मात्र डिपेंड मात्र चांगला करतोय. आपण पाहिलं गेलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. पुन्हा मुजाहिद धावतोय. यावेळेस पुन्हा चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न, फसलाय फटका, धावबाद होण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतली धाव. आता विशाल राठोड कर जर बघितलं तर बीसीसी भोकर संघाची आशा अपेक्षा असलेला हा खेळाडू, एक्सपेक्टर विशाल राठोड. मोठा खेळाडू आहे, मोठा फलंदाज बीसीसी भोकर संघाचा आणि तेवढाच मोठा गोलंदाज. जर जिंतूर संघाचा विषय केला तर जिंतूर संघाच्या गोलंदाजीचा हुकुमिका असलेला हा मुजाहिद गोलंदाज आहे. ते पुढे टाकलाय, काय चेंडू टाकलाय, काय गोलंदाजी केली जाते, काय गोलंदाजी केली जाते. अगदी पुढे टाकलेला चेंडू एकदम पायावरती आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. रंगतदार सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना होम टीम हिंदवी एम्पायर वर्सेस कुणाल 11 उमरखेड या 2 संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. रंगतदार सामना होण्याची अपेक्षा, हा सुद्धा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आपल्याला चित्र मैदानात दिसतंय. पुढचा चेंडू एकदा पुन्हा फटका फसलाय. काय गोलंदाजी होती जिंतूर जेन 11 जिंतूर संघाची, काय गोलंदाजी पाहायला मिळते. त्याला उंबरखेडचा संघ तिथं थांबायचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक, कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार याची दक्षता घ्यायची. मागच्या बाजूला असलेला संघ अंकुश सर, पूर्ण टीम थोडस बाहेर. विशाल राठोड साठी मात्र चांगली भेदक गोलंदाजी पाहायला मिळते जिंतूर संघाची. यावेळेस फटका मारला, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे भाऊ, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे जिंतूर संघाकडून पाहायला मिळतंय. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 1च धाव या षटकामध्ये. आता विशाल राठोड असतील. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर, निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 3 धावा 1 गडी बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. तरीके से रोक के रखा है यहाँ पर भोकर क्रिकेट क्लब को. 2 ओवर में 3 रन का लगभग स्कोर बना है. तो अच्छा मुकाबला, टफ मुकाबला होने वाला है. दर्शक काफी खुश है, ऐसे मुकाबले देखना चाहते हैं दर्शक. शक्तिशाली संघांमध्ये गेंद बदलना चाहते हैं यहाँ पर
अरे अरे फील्ड सजाएगा जल्द से जल्द। काफी राउंड खेलने हैं आज, समय के चलते यहाँ पर थोड़ा सा जल्द खेलिएगा। उमरखेड़ के टीम को गुजारिश है सभी कमेंट्री बॉक्स तरफ आइएगा। उमरखेड़ के सभी खिलाड़ियों को गुजारिश है थोड़ा सा साइड में आइएगा, इधर आइएगा। बड़ा मुकाबला ये 5वां दिन है आज टूर्नामेंट का, तो काफी रोमांचक मुकाबले होने वाले। और एक बार और ये गैप पे धकेल दिया, गेंद को देखना चाहेंगे रन कितना दे। यहाँ पर खिलाड़ी मौजूद, वहां पर बढ़िया फील्डिंग के चलते एक ही रन पर रोका। बढ़िया मुकाबला बहुत बड़ा होने वाला है ये, आगे आगे टफ मुकाबला होने वाला है। देवानंद निकम और ये बड़ा शॉट यहाँ पर लगभग ये 100 मीटर का फटका असा धुआधार क्या shot हा खेला गेला आहे? षटकार टरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। देवानंद निकम कुठं असतील तर त्यांनी या टेंडॉलकडे या, तुम्हाला कोणीतरी बोलवायला आलेला आहे भाऊ। शुभम आंबेगावकर कॉम्पिटिटिव्ह बॉक्स कडे या। कोण और एक बार यही शॉट खेला है इस खिलाड़ी ने। भगवान पाटील शहापुरे यांच्याकडून पारितोषिक आले विशाल राठोड साठी तब्बल हा गेला षटकार 201 रुपयाचे 2 चेंडूवर 2 बायपास षटकार। प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। काफी देर से रोक के रखा था, लेकिन इस खिलाड़ी ने ढीला कर दिया मैच। काफी रोमांच भरा इस मैच में। और एक बार फुल टॉस लाइन की गेंद यहाँ पर खेलना चाहते थे, लेकिन चूके और ये इसी के साथ डिक्लेयर के 2 रन है वहां पर। काफी योगदान है इस टूर्नामेंट के लिए हमारे जानी भाई रवि पाटिल बेराड़े, अमोल बारसे, सचिन पाटिल वडगावकर, सोमेश सर। और ये यहाँ पर मौका बन सकता है और ये आसान कैच, बड़ी मछली फंसाई आपने जाल में और ये हल्का सा किनारा लेते हुए। ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट। पर गैप में खेला, खिलाड़ी मौजूद है पीछे, 1 रन पूरा, इसी के साथ 1 ही रन पर रोका। अच्छी फील्डिंग वहां पर। ओवर की समाप्ति, इस ओवर के समाप्ति के बाद 19 रन का स्कोर बना है भोकर का यहाँ पर।
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. बड़ा मुकाबला है अर्धापुर वर्सेस उमरखेड़ का बड़ा मुकाबला. खिजरा है नए गेंदबाज, देखना चाहेंगे खिजर क्या करते हैं अपने स्पेल पर. लंबा सा रन अप इनका, लगभग जहीर खान जैसा रन अप. और ये बढ़िया गेंद यार्कर लाइन की गेंद थी, बढ़िया तरीके से खेला उसको, एक ही रन मिलेगा यहाँ पर. अच्छी फील्डिंग, वाह. 29 गेंदे 31 रन की जरूरत. मैच थांबवा थोडं. अंपायर 1 मिनट. थोड़ा सा चेक कर रहे हैं यहाँ पर हमारे यूट्यूबर. हाँ, 1 2 3 स्टार्ट. और बढ़िया शॉट यहाँ पर, गैप में धकेल दिया गेंद को, खिलाड़ी मौजूद. मिस फील्डिंग के चलते यहाँ पर भी यशनल 4 रन, बढ़िया ड्राइव. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबा. और यह बढ़िया गेंद यहाँ पर चकमा देने में माहिर ये गेंदबाज, लेकिन देखना चाहेंगे यहाँ पर अंपायर ने 2 रन डिक्लेयर के. और इस एक साथ बढ़ता हुआ स्कोर 26 रन बने हैं अब तक भोकर के. 27 गेंदे 15 रन की दरकार है. आसान बना देंगे दोनों खिलाड़ी. सोमनाथ सर, शुभम अंबेगावकर. बढ़िया गेंद थी ये, इसको हल्को हाथों से खेल दिया पॉइंट की दिशा में. 1 रन बटोरने में सफल यहाँ पर. सचिन सर से पूछना चाहूंगा मैं, किसका पगड़ा भारी रहेगा यहाँ पर. सचिन सर. सर पाहिले गेले तर आता भोकरचा संघ थोडासा वरचढ दिसतोय, कारण ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली आणि आता फलंदाजी चालू आहे, त्यामुळे तर साहजिकच आहे तो भोकरचा संघ. या दरम्यान आपण पाहतोय फटका खेळलाय आणि इनायत देशमुखचं सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी समोरच्या दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता, चांगला फटका होता, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेमध्ये इनायत देशमुख या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे, चांगला पाठलाग चालू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 3 धावा होत्या, परंतु विशाल राठोडने एक मोमेंटम मिळवून दिला, फटके खेळलेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून यावेळेस चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.